नमस्कार मंडळी, तर या कोकणी वंश या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार, तर आम्ही आज गावाला जातो आहेत कारण की काहीतरी काम आहे म्हणून. तर ते कशासाठी जात आहेत ते नंतर तुम्हाला सांगतोच. तर आज मम्मीने इडली आणि चटणी बनवलेली आहे. मम्मीने बघा इडली आणि चटणी केली आहे. तर हे खातो आणि लगेच आपल्याला गावाला जायला निघायचं आहे. तर चला आपण आता मित्रांनो गावाला जायची तयारी झालेली आहे. तर हे इडल्या आणि ही चटणी आजीला तयार केलेली आहे आणि ही पिशवी ही पण तयार झालेली आहे. तर आता आपण 2 मिनटात गावाला निघू. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आमच्या देवाच्या इथे, कालकाई देवाच्या इथे. तर हे बघा ही सगळी खलाटी आहे. इथं आधी पूर्वीचे लोक शेती करायचे, पण आता इथे सगळी झाडं आहेत. इथे कोण शेती नाही करत, त्यामुळे आता सगळी झाडं बिडं वाढलेली आहेत, गवत वाढलेली आहेत. तर चला तुम्हाला आता मी दाखवतो आपल्या. खूप गवत वाढलेली आहेत इथे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण परत घरी जाणार आहोत वरती. आजीला इडली आणि आपलं चटणी द्यायला. आता आपण परत घरी जाणार आहोत वरती. तर मग घरी आपण डायरेक्ट भेटू. तर चला. तर मित्रांनो आता आपण घरी पोचलेलो आहे. तर आजीला इडली आणि चटणी दिलेली आहे. तर आता तुम्हाला आमचं गावातलं घर दाखवतो. तर चला. तर मित्रांनो हे आमचं वरचं रूम आहे आणि हे आम्ही फक्त झोपण्यासाठी वरती केलेलं आहे. तर बघा, आणि हे आतमध्ये किचन आहे, पूर्ण वरती सामान ठेवलेलं आहे आणि ही आमची समोरची गॅलरी. तर मित्रांनो आता आम्ही गावावरून बिरवाडीला यायला घरी निघालेलो आहे आणि हा धालकाडीचा पूल आहे आणि जो बाजूला दिसतोय तो जुना पूल आहे. आणि ह्या पुलावरून गाड्या बिड्या जात नाहीत, फक्त पायवाट आहे. तर मित्रांनो आता इथून पुढे गेलात की दुकान आहेत. आधी इथं पूर्वी काय नव्हतं, आत्ता फक्त दुकानं लागलेली आहेत. आणि आता पुढच्या महिन्यात उन्हाळ्यामध्ये फळ. आणि मित्रांनो पुढच्या महिन्यात इथे कलिंगडाच्या खूप गाड्या लागतात आणि ह्याच्या पुढे माझ्या समोरच शाळा आहे आणि ही माझ्या शाळेची बॅक साईड आहे. तर बघा मंडळी, आता आम्ही गावावरून आलो आहे. तर आमचे 2 कामं होती, त्यातलं एक झालं आहे. आता एक बघू, नंतर झालं तर होईल. आणि आता नुकताच जेवण झालं आणि आता मी रिचार्ज मारायला जातो. ते तुम्हाला दाखवतो. भावाचा रिचार्ज मारायला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता लय कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि ऊन लय लागतं आणि लगेच आता दादाचा फोन आलेला आणि लगेच आता मी रिचार्ज भरायला चाललेलो आहे.
मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8 आणि आम्ही गावावरून आलो. त्यानंतर मी रिचार्ज मारायला गेलो आणि येऊन लगेच मी अभ्यासाला बसलो आणि तिथून अभ्यासाला बसलोय तर मी आत्ता अभ्यासावरून उठलोय. तर मी ब्लॉगच्या सुरुवातीस तुम्हाला सांगितलेलं की ते आमचं काम होतं ते तुम्हाला नंतर मी सांगतोच. तर ते काम आमचं मेन म्हणजे झालंच नाही, कारण की ते काय होतं की होळीला कौल तोडायचं असतं ना, ते काम होतं. म्हणजेच आम्ही झाडं तोडायला गेलेलो, म्हणजे ते काय काम झालं नाही. मग आमची जी 1-2 कामं राहिलेली ती आमची पूर्ण झालीत, मग आम्ही घरी आलो. तर मित्रांनो, उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा ब्लॉग माझा इथेच एंड करतो.